दुसऱ्या सत्रासाठी आता आपण अगदी वेगळ्याच आयुष्यामध्ये जाणार आहोत. वेगळंच एक करिअर आपण इथं पाहणार आहोत. आपण संगीताने सुरुवात केली, मंगल स्वरांनी सुरुवात केली. आता आपण जाणार आहोत प्राणी, पशु, पक्षी यांच्या जगामध्ये. एक अगदी वेगळं जग. आत्ता शैलेशजी आपल्याला मानवी भावनांबद्दल बोलले. प्राणी आणि पशु ह्यांच्याही भावना समजून घेणारी एक डॉक्टर आपल्याकडे आलेली आहे. तिचं आपण स्वागत करूया. डॉक्टर विनया जंगले. तुमच्याकडे असलेल्या पुस्तिकेमध्ये विनयाचा परिचय हा दिलेला आहे. ती स्वतः पशुवैद्यकशास्त्र तज्ज्ञ आहे आणि तिचं वैशिष्ट्य असं आहे की हत्ती, बिबळ्या अशा अनेक प्राण्यांच्या बरोबर तिनं काम केलेलं आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे आणि त्या सगळ्या चित्तवेधक कहाण्या आपण प्रत्यक्ष तिच्या तोंडून ऐकणार आहोत. तिला IBN लोकमत वाहिनीवर नवदुर्गा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची तिची एक खासियत मला अशी वाटते की गेली काही वर्ष मराठी भाषेतल्या नियतकालिकांमधून, दिवाळी अंकांच्या मधून सातत्यानं लिखाण करून प्राणी जीवन कसं असतं, प्राणी जीवन हा आपल्या पर्यावरणाचा भाग कसा आहे, त्यांच्याकडे आपण काय दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे, ह्या बाबतीत सातत्याने ती लिखाण करते. वेदमधली तिची आजची ही हॅट्रिक आहे. ठाण्याच्या वेदमध्ये ती पहिल्यांदा आली, त्यानंतर नाशिकच्या वेदमध्ये आणि आज कल्याणच्या वेदमध्ये. तेव्हा विनया, तुझं खूप स्वागत. आणि हो, जोरदार टाळ्या होऊ देत. आणि स्वागत आपण अर्थात सुरांनी करणार आहोत वेदच्या परंपरेप्रमाणे. तुमच्या हातामध्ये जी पुस्तिका आहे त्याच्यामधलं विकासाचं गाणं, म्हणजे मगाशी आपण आखोमे नमी केलं तर ह्या बाजूने पान उलटा, विकासाचं गाणं म्हणून जे आहे ते विकासाचं गाणं आता आपल्या पुढे सादर होणार आहे. या गाण्याची थोडी पार्श्वभूमी अशी आहे. बऱ्याच वेळेला विचारलं जातं की माणसाचा विकास कसा होतो, माणसाच्या विकासाच्या मागे नेमके कुठले मुद्दे असतात, कुठले घटक असतात. तर या गाण्यामध्ये व्यक्तीच्या विकासामागचे घटक कुठले ते सांगितलेलं आहे. दिवस उद्याचा मित्रच माझा, कोण जाणे कसा उगवणार, कडक ऊन की कडकड पाऊस, काय होईल कोण ठरवणार, असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर पुढच्या 4 कडव्यांच्या मध्ये दिलेलं आहे. सारे लिहिले शरीरामध्ये, पेशी आतल्या जनुकांनी, ठरलेली ती भाषा त्यांची, शरीर माझे ते गिरवणार. शास्त्राच्या भाषेत ह्याला मी म्हणतो नेचर, म्हणजे जनुक घेऊन आपण येतो ती. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो संचित, म्हणजे नेहमीच्या भाषेत आपण त्याला म्हणतो या जगात आपण येतो तेव्हाचा ओपनिंग बॅलन्स. म्हणजे आपण जनुक घेऊन येतो, पण फक्त जनुकांनी विकास होतो का? नाही. मग पुढच्या कडव्यात बघा, जनुकांना आकार देतसे संस्कारांची ही फुलबाग, गुणसंपत्ती हेच गुप्तधन, जीवनभर मी मिरवणार. म्हणजे दुसरा विकासाच्या मागचा दुसरा घटक आहे नर्चर, म्हणजे संस्कार. पहिलं संचित, दुसरा संस्कार, तिसरं आहे आजूबाजूचं वातावरण. बीज असू दे सच्चे खासे, अन मातीची ऊब अपार, पाऊस वारा आणि उष्णता हे भाग्याला फिरवणार. इंग्रजीत त्याला म्हणतात कल्चर, मराठीत म्हणून संस्कृती. म्हणजे संचित, संस्कार आणि संस्कृती, नेचर, नर्चर आणि कल्चर हे विकासामागचे 3 घटक. पण नेचर, नर्चर आणि कल्चर हे 3 घटक प्रत्येक व्यक्तीमध्ये कसे मिसळणार, याच्यातून चौथा घटक तयार होतो, त्याला म्हणतात युनिकनेस किंवा त्या व्यक्तीची खासियत. जसं आपण बघतो की पीठ एकच असतं, पण त्याची पोळी चपाती ही घरातली वेगळी असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची एक खासियत असते. म्हणून चौथं कडवं बघा, दिसे जरी मी सर्व समान, खुबी माझी ही खास असे, अस्तित्वाची छबी आगळी मीच शेवटी ठरवणार. म्हणजेच नेचर, नर्चर, कल्चर आणि युनिकनेस. संचित
संस्कार, संस्कृती आणि खासियत या 4 घटकांनी मिळून आपला विकास घडत असतो. तर असं हे विकासाचं गाणं आपल्या समोर आता आपला कॉयर सादर करत आहे आणि त्या गाण्यानं आपण विनयाचं स्वागत करू आणि नंतर तिच्याशी गप्पा मारू. कॉयर 1 2 3 4. उद्याचा मित्रच माझा कोण जाणे कसा उगवणार. दिवस उद्याचा मित्रच माझा कोण जाणे कसा उगवणार. कडक ऊन की कडकड पाऊस काय होईल कोण ठरवणार. कडक ऊन की कडकड पाऊस काय होईल कोण ठरवणार. दिवस उद्याचा मित्रच माझा. फारच सुंदर, अतिशय छान सुरांनी आता विनयाचं आपण स्वागत केलेलं आहे. विनय, गप्पांना आपण सुरुवात करूया. तुझा परिचय तर इथं लिहिलेला आहे, पण मला सुरुवात करायची आहे ती ह्या पॉइंटपासून, या मुद्द्यापासून की बऱ्याच जणांना ना डॉक्टर व्हायचं असतं. डॉक्टर होण्याचं स्वप्न खूप जणांच्या मनामध्ये असतं, पण पशुवैद्यकाकडे जावं असं काही तुझ्या मनामध्ये पहिल्यांदा आलं? हे कधी आलं, कसं आलं, इथपासून आपण सुरुवात करूयात.
मी जे माझं लहानपण गेलं ते कोकणामध्ये गेलं हा. आणि एका छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे तेव्हा ते अगदी छोटं खेडेगावच होतं. तर आमच्या घरी खूप गुरं कुत्रे वगैरे असे वेगवेगळे प्राणी असायचे. आणि त्यांचं जेव्हा ते आजारी पडायचे, म्हणजे आमचं इतकं प्रेम असायचं, कारण लहानपणाच्या वासरांपासून ते मोठं होईपर्यंत आम्ही त्यांना पाहत असायचो. आणि एखादा प्राणी आजारी पडला की डॉक्टर येईपर्यंत जी काही घालमेल असते ती आम्ही प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी नव्याने अनुभवायचो. आणि व्हेटरनरी डॉक्टर आला आणि त्याने त्या प्राण्याला बरं केलं की जे काही समाधान असायचं ते आम्ही सगळ्या भावंडांनी आम्ही लहानपणापासून अनुभवलं. आणि त्यातच कुठेतरी ते आपण पशुवैद्यकीकडे जावं आणि मुक्या प्राण्यांच्या वेदना दूर करण्याचं क्षेत्र निवडावं अशी एक बीज मनात पडलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी 12वी जेव्हा झाले ते आमच्या जवळच कोकण कृषी विद्यापीठ होतं आणि तिथे जाऊन मी चौकशी केली आणि तिथे पशुवैद्यकाचं शास्त्राचं डिग्री आहे हे मला कळलं. तेव्हा मी अगदी ठरवलं नाही आपल्याला आता हेच करायचंय आणि मी 12वी सायन्स नंतर मग BVSCला मुंबईला प्रवेश घेतला. पण मला असं सांग, घरच्यांनी पाठिंबा दिला तुला? हो, घरच्यांचं म्हणजे तसा आम्हाला विरोध असा कधीच नव्हता की माझे आई वडिलांनी मला फार वेगळ्या तऱ्हेने वाढवलं की तुला जे करायचंय ते कर, पण जे काही चांगलं कर, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात गेलीस तरी ते उत्कृष्ट करण्याचा ध्यास घे, हे प्रत्येक वेळी आई वडिलांनी सांगितलं आणि त्यांनी खूप वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं. मला सांग की आपल्या मनामध्ये इच्छा असणं की मला पशुवैद्यक व्हायचं, पशुवैद्यक तज्ञ व्हायचंय, हे एका बाजूला ते स्वप्न आपलं. बऱ्याच वेळा आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या वैद्यकीय महाविद्यालयात जातो तेव्हा बऱ्याच अडचणी येऊ शकतात की नाही? हो, खूप अडचणी आल्या. म्हणजे मी एका खेडेगावामध्ये वाढले होते आणि तिथून 12वी सायन्स झाल्याच्या नंतर मी मुंबईला आले. मुंबईचा अनुभवही वेगळाच होता. सुरुवातीला बरंचसं गांगरायलाही झालं, बऱ्याच म्हणजे अडचणी. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर ट्रेननी प्रवास ही फार मोठी अडचण वाटायची. इथून इथे जायचं, सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन, हे कसं ओळखायचं, किंवा इंग्लिश बोलणं, ह्या थोडंसं आमच्या कॉलेजमध्ये थोडंसं वेगळं कल्चर असल्यामुळे कसं बोलायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीत पण एक मनामध्ये जिद्द होती की आपण हे करायचं आणि एका वेगळ्या मार्गाने करायचं. ही जिद्द आणि आई वडिलांचं प्रोत्साहन याच्यामुळे मी नक्कीच म्हणजे त्याच्यामध्ये मी यशस्वी होऊ शकले. प्रत्यक्ष अभ्यासामध्ये अडचणी आल्या का प्रत्यक्ष अभ्यास चांगला वाटला? अभ्यास म्हणजे आवड अशी पहिल्यापासूनच वेगवेगळ्या प्राण्यांची खूप होती, त्याच्यामुळे अडचणी अशा सुरुवातीच्या काळामध्ये आल्या, म्हणजे भाषेच्या अडचणी आल्या नाही म्हटलं तर. पण त्या अडचणी पहिल्या एकच वर्ष ती अडचण जाणवली, त्याच्यानंतर ते फार अडचणी आल्या नाही. जेव्हा 3रं वर्ष चालू झालं, म्हणजे मुळात अगदी खूप पशुवैद्यकीमध्ये जे उतरतो आपण, ते आम्ही 3ऱ्या वर्षामध्ये वॉर्ड्स चालू होतात. वॉर्ड्समध्ये वेगवेगळ्या प्राण्यांवरचे उपचार वगैरे चालू होतात. आणि ते जेव्हा उपचार चालू झाले, म्हणजे कुत्र्यांवरचे उपचार, मांजरांवरचे उपचार, ते बघायला सुरुवात झाली तर मी अगदी म्हणजे त्याच्यामध्ये झोकून दिल्यासारखं मग मी काम केलं. म्हणजे मला त्याच्यानंतर आठवत नाही की रविवारी मी एकही कधी हॉस्टेलला काढला नाही, की प्रत्येक रविवारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते वॉर्ड्समध्ये जायचं, ते उपचार निरखायचे आणि आपल्याला कसं आलं पाहिजे हा एक ध्यास मनामध्ये घेऊन मी तिथे काम केलं. आणि त्यातले कोणी पेशंट्स लक्षात राहिले का? पेशंट म्हणजे सुरुवातीला एक गायीला ट्रीटमेंट केली होती, ते मला आठवतंय की अगदी एका शेतकऱ्यांनी गाय आणली होती आणि मग त्याच्यानंतर म्हणजे त्या शेतकऱ्याचं पूर्ण कुटुंब त्या गायीवरती अवलंबून असल्यासारखं होतं आणि ती 4थं वर्ष होतं आणि मी उपचार केल्याच्या नंतर ती गाय बरी झाली आम्ही. आणि तो शेतकरी आम्हाला असे पेढ्यांचा बॉक्स घेऊन आला आणि अगदी हे झाला होता तो म्हणे की एका या गायीच्या दुधावरती आमचं पूर्ण कुटुंब अवलंबून असतं. तर त्यावेळेला मला जी पशुसंवर्धनची जी ताकद असते ती जाणवली की जे गरीबातला गरीब माणूस असतो त्याला जगामध्ये उभं राहण्याची ताकद हे पशुसंवर्धन देतं. आणि माझ्या प्रोफेशन बद्दल जो एक म्हणजे अभिमान असं म्हणावा की खूप उत्कट की आपण या प्रोफेशन मध्ये जर उतरलो तर आपण गरीबातल्या गरीबाची मदत करू शकतो, ही जाणीव मला त्यावेळेला झाली. ग्रॅज्युएशन झाल्यावरती मग तू काही स्पेशलायझेशन करायचं ठरवलं का? मी ग्रॅज्युएशन नंतर मला MVSC करायचं होतं, तर मी MVSC ला वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता. तर मला गुजरातमध्ये आणंद म्हणून जे गाव आहे, ज्याला आपण मिल्क कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी मला MVSC ला प्रवेश मिळाला
आणि मग मी गायनेकोलॉजी मध्ये तिथे MBSc केलं, म्हणजे मास्टर केलं. बरं. ॲनिमल गायनेकोलॉजी. आणि मग त्यानंतर तुझी करिअर कशी गेली? त्याच्यानंतर मी अलिबागला मी पशुधन विकास अधिकारी म्हणून रुजू झाले. MPSC ची परीक्षा त्यासाठी द्यावी लागते, तर ती MPSC ची परीक्षा मी MPSC करत असतानाच दिली आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झाले. आणि मग अलिबागला सुरुवातीलाच मी आले पशुधन विकास अधिकारी. तर त्याच्यामध्ये कसं होतं की आजपर्यंत लोकांना म्हणजे कॉलेजमध्ये एक वेगळं असतं, तिथे काही स्त्री पुरुष वगैरे असे काही फारसे भेदाभेद नसतात. म्हणजे आमच्या वेळेला कॉलेजमध्ये जरी आम्ही एका वर्गामध्ये 3-4 मुली असलो तरी असं काही वेगळं कधी फारसं जाणवलं नाही, 1-2 प्रसंग असे सोडले तर. पण जेव्हा प्रत्यक्ष फील्डमध्ये मी उतरले तेव्हा शिक्षण आम्ही मुलांच्या बरोबरीने घेतोय, पण जेव्हा मी उपचार करायला जाते तेव्हा शेतकरी कुठेतरी मला काहीतरी सांगायला लाजतोय, नाही या बाईंना नाही जायचं, आपण यांच्याकडे जाऊया, पुरुषांकडे जाऊया, असं. मग मला ते कुठेतरी वाटायला लागलं की असं का होतंय. मग नंतर मी हळूहळू तिथे अलिबागमध्ये काम करून त्या लोकांचा विश्वास संपादन केला आणि मग लोकांना जाणीव झाली की ह्या बाईंनी गायनेकोलॉजी मधलं, जनावरांच्या गायनेकोलॉजी मधलं शिक्षण घेतलेलं आहे, तर ते बाकीच्यांना सोडून मग माझ्याकडे यायला लागले. नाही तुम्ही सांगा, आमचा हा प्रॉब्लेम आहे, आमच्या गाईला हे होतंय, आमच्या म्हशीला हा प्रॉब्लेम आहे, आणि मग ते माझ्याकडे यायला लागले. आणि आता मी सांगायचं म्हणजे अलिबाग सोडून मला आता जवळजवळ 12 वर्ष झाली आहे. परवाच एका शेतकऱ्याचा मला 12 वर्षांनी फोन आला आणि तो मला म्हणाला, मॅडम तुम्ही तेव्हा माझ्या एका गाईला ट्रीटमेंट केली होती, माझ्याकडे एकच गाय होती, पण आज माझा वाडा पूर्ण भरलेला आहे आणि मला तुमची आठवण झाली म्हणून फोन केला. आणि मला तेव्हा खूप म्हणजे भरून आलं की एक व्हेटरनरियन म्हणा म्हणजे किंवा माणूस म्हणून म्हणा की आपण जे क्षेत्र निवडलंय ते योग्यच आहे हे जाणवलं मला. मग तू नॅशनल पार्क मध्ये कशी काय आलीस आपल्या? तो एक वेगळाच किस्सा आहे. बोरिवली म्हणजे मी पहिल्यांदा जे अलिबागला होते त्याच्यानंतर अलिबागच्या 4 वर्षांनंतर माझा विवाह झाला आणि मग मी बोरिवलीला आले राहायला. तेव्हापर्यंत काही असं नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ वगैरे डोक्यातच नव्हतं. म्हणजे आमच्या काळामध्ये आम्ही जे शिक्षण घेतलं कॉलेजमध्ये ते मुख्यतः पाळीव प्राण्यांबद्दलच होतं. कुठेही वन्य प्राणी वगैरे काही म्हणजे आम्हाला त्यातलं गणितच नव्हतं, काही शिक्षण नव्हतं. पण योगायोगाने माझं जे सासरचं घर होतं ते बोरिवली नॅशनल पार्कच्या अगदी लागून बाजूलाच होतं. आणि तेव्हा मी जी मुंबईला आले ती गोरेगावला एक लॅबोरेटरी आहे, प्राण्यांचे जे प्रॉडक्ट भारताच्या बाहेर निर्यात होतात तर त्या तपासणी करणारी ती प्रयोगशाळेमध्ये मी तिथे काम करत होते. पण रोज माझी जी मी बाईक घेऊन जायचे ती रोज त्या बोरिवली नॅशनल पार्कच्या गेटवरून मी जायचे आणि रोज ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली आणि ते बिबट्याचं चित्र मला रोज दिसायचं आणि वाटायचं की आजपर्यंत आपण गाई गुरांवर उपचार केले, सगळं केलं, पण ह्या प्राण्यांमध्ये आपण कधीच शिरलो नाही, आपण काहीच अभ्यास केला नाही. हेही एक पशुवैद्यकच आहे. आणि मग त्या 4 वर्षामध्ये मी हळूहळू मी एक निश्चय केला की आता ह्याच्या पुढचं आपण जी उडी घ्यायची ती आपण वाईल्ड लाईफमध्येच घ्यायची. आणि माझं गोरेगावचं टेन्युअर पूर्ण झालं आणि मग मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात यायचं मी ठरवलं आणि मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मला एक गोष्ट सांग, त्या बिबळ्याचं चित्र बघून तुला त्याला समजून घ्यावं असं वाटलं, भीती नाही वाटली? नाही, एक भीतीपेक्षा एक थोडंसं सुरुवातीला खूप आकर्षण वाटलं की आणि एक धाडसी प्रवृत्ती मनामध्ये लहानपणापासून होतीच की एक नवीन काहीतरी आपण बघावं. आता ठीक आहे आपण 4 वर्ष पाळीव प्राणी बघितले तर हे पण आपण स्वतःला नवीन गोष्टी करून आपण अजमावून बघावं आपल्या क्षेत्रामध्ये. नेमणूक कशी करून घेतलीस? म्हणजे नेमणूक म्हणजे मी लेटर दिलं होतं तिकडे आणि मला इथे आवड आहे करायची आणि माझी बदली झाली तिकडे. म्हणजे मेडिकल ऑफिसर म्हणून तू वेटरनरी ऑफिसर म्हणून बदली झाली. वेटरनरी ऑफिसर म्हणून तू या नॅशनल पार्क मध्ये आलीस. बरोबर. आल्या तुला तर काही फार अनुभव नव्हता? आले म्हणजे तसं माझी पाठी खरं तर ब्लँक होती. म्हणजे आले म्हणजे चला एक उडी घेऊया ह्याच्याने आले होते. पण आल्यावरती सुरुवातीला थोडंसं टेन्शन आलं कारण पाळीव प्राणी हा प्रकार वेगळा असतो, त्याचे मालक असतात, ते प्राण्यांना आपण जाऊन हात लावू शकतो, जाऊन इंजेक्शन देऊ शकतो. हे वन्य प्राणी म्हणजे आपण आतापर्यंत कसे पिंजऱ्यात बघायचो, लांबून कुठेतरी प्राणी संग्रहालयात बघायचो आणि त्यांना त्यांच्यावर उपचार करायचेत आपल्याला, हे एक टेन्शन मनामध्ये आलं. तर त्यासाठी पण मी त्यांचा थोडासा अभ्यास केला, स्वतः अभ्यास केला. कारण आता आजकाल आपल्याला इंटरनेटमुळे वगैरे कुठल्याही विषयाचा अभ्यास करणं काही फारसं अवघड राहिलं नाही.
पण नुसता अभ्यास करणं आणि त्याच्यावर उपचार करणं ह्यात खूप जमीन अस्मानाचं अंतर होतं. त्यातले काही पहिले अनुभव सांग ना आम्हाला. पहिलं म्हणजे अगदी मला आठवलं तर मी नॅशनल पार्कमध्ये जी रुजू झाले तेव्हा अगदी पहिल्या महिन्यातच मला एक बिबट्याचं रेस्क्यू करायचं होतं. तर तुम्हाला थोडी बिबट्याचं रेस्क्यू म्हणजे पार्श्वभूमी सांगते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपलं जगातलं एकमेव असं उद्यान आहे की एवढी कोट्यावधीची लोकसंख्या आणि त्याच्या मध्यभागी 103 चौरस किलोमीटरचं जंगल, म्हणजे एवढ्या लोकसंख्येच्या मध्यभागी असलेलं जंगल असं उदाहरण जगात कुठेच नाही आहे. तुम्ही जर बोरिवली नॅशनल पार्कला कधी गेलात तर तुम्हाला म्हणजे आतमध्ये बोरिवली स्टेशनची धावपळ गर्दी आणि आतमध्ये जंगलामध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर एकदम तुमचा माइंडसेट बदलून जातो. तर त्या ठिकाणी होतं काय की बिबटे जंगल सोडून बऱ्याचदा मानवी वस्तीमध्ये येतात. लोकांना वाटतं काय ना जंगलात खायला मिळत नाही किंवा काय असं लोकांचं मत असतं, पण तसं काही नाही आहे. उद्यानामध्ये भरपूर त्यांना हरणं वगैरे भरपूर आहे. पण कुत्रे आजकालची कुत्र्यांची समस्या वाढली आहे, त्याच्यामुळे हे बिबटे कुत्र्यांना पकडण्यासाठी बाहेर पडतात मानवी वस्तीमध्ये. तर सुरुवातीचा एक प्रसंग मला आठवतो. मी पहाटेची वेळ होती, मला फोन आला की मॅडम या मालाडच्या रस्त्यावर एक बिबट्या आलाय. बापरे म्हटलं, आतापर्यंत तर फक्त आपण अभ्यास केला, इकडे यायचं आहे, आता आपल्या रेस्क्यूला जायचं आहे. आणि मग मी माझ्या सहाय्यकांना फोन लावले, पण माझं दुर्दैव असं की त्या दिवशी माझे कोणीच सहाय्यक त्या दिवशी जागेवर नव्हते. तर मला सांगण्यात आलं ते काही नाही, हे रेस्क्यू तुम्हाला आता एकट्याला करायचं आहे. मग मी बाहेर पडले, फॉरेस्ट ऑफिसर वगैरे होते माझ्याबरोबर आणि आम्ही मालाडला गेलो. मालाडला बघितलं खूप गर्दी जमली होती आणि पोलिसांनी आम्हाला सांगितलं की ती समोर एक रिक्षा दिसते, त्या रिक्षाच्या पलीकडे तो बिबट्या आहे. आता मी तिथे माझं औषध वगैरे जे थिअरी पूर्ण माझी पाठ होती त्याच्याप्रमाणे औषध वगैरे डार्टमध्ये भरलं. आता सगळे म्हणाले, आता ते सगळे ऑफिसर मागे राहिले, आता जा म्हणे तुम्ही त्याला आता डार्ट मारा. मग मी घेतला, माझं ते गन घेतला हातात, ब्लो पाईप घेतला हातामध्ये आणि हळूच चालत रिक्षाच्या समोर गेले. बघितलं पलीकडेच तो आहे, बरोबर नेम धरला. पहिली प्रॅक्टिस उशीवर केली होती घरी, ते फुंकून डार्ट मारायची. तर ते त्याच्याप्रमाणे तो ब्लो पाईप हातात पकडला आणि झटकन फुंकून, जसं मगाशी शैलेश सरांनी सांगितलं की फुफ्फुसातून तुम्हाला जोर काढावा लागतो, तसं आमच्याही ब्लो पाईपमध्ये फुफ्फुसातूनच जोर काढावा लागतो. आणि तसा जोर एकदम काढून म्हटलं हा तर काय जीवन मरणाचा प्रश्न आहे. पटकन जोर मारून तो डार्ट मारला आणि मागच्या मागे पळाले. पण तो सुदैवाने म्हणा किंवा चुकून म्हणा डार्ट तो बरोबर त्याला बसला आणि तो डार्टमध्ये बेशुद्ध झाला. आणि तो बेशुद्ध झाल्यावर मग काय होतं, जेव्हा जी गर्दी लांब असते ती बेशुद्ध झाल्यावर मात्र एकदम पुढे, मग चला आम्ही डॉक्टर कुठे मागच्या मागेच राहतो. आणि मग त्याला मग पकडलं त्या बिबट्याला आणि मिरवणुकीने आणल्यासारखं एकदम मग आमच्या त्या गाडीमध्ये ठेवलं. आणि सकाळी घाईघाईने आम्हाला काही ट्रक मिळाला नव्हता, धड पिंजरा काही सापडला नव्हता. आम्ही तसेच आपल्या झोपेतनं उठल्यासारखे आम्ही तिथे आलो होतो. तर ते जीपमध्येच मागच्या बाजूला आम्ही ते बेशुद्ध बिबट्याचं हे बेशुद्ध बिबट्याला ठेवलं आणि त्याच्या बाजूलाच मग मी डार्ट म्हणजे सिरिंज त्यांची जी असते ती घेऊन बसले. म्हटलं मध्येच जर उठला बिठला तर काय करायचं. आणि पण अगदी 15 मिनिटातच हायवेवरनं आम्ही तिथे पोचलो पार्कमध्ये. त्याला पहिलं पिंजऱ्यात टाकलं, श्वसन वगैरे म्हटलं सगळं व्यवस्थित आहे म्हटल्यावर मग सुटकेचा निश्वास टाकला. पण मला सांग, या बिबट्याबद्दल सुद्धा ना सगळ्यांना सहानुभूती असली पाहिजे नाही का? निश्चितच. कारण बिबट्याला म्हणजे एक आपल्या सगळ्यांच्या मध्ये बापरे एक भीती असते की हा अटॅकच करतो. म्हणजे लोकांच्या मनात वाटतं की बिबट्या आला म्हणजे तो तुमच्यावर अटॅकच करणार. तर तसं कधीच नसतं. कुठलाही वन्य प्राणी आपणहून तुमच्यावर कधीच अटॅक करत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला असं वाटत नाही की आपल्या जीवाला ह्याच्यापासून काही धोका आहे, तोपर्यंत कधीच अटॅक होत नाही. कारण मी जी नॅशनल पार्कमध्ये होते ते कितीतरी वेळा आम्ही रात्रीचे पार्कमधून फिरायचो, ते आमच्या समोरून असे बिबटे जायचे, पण आमच्याकडे ढुंकूनही बघायचे नाहीत, समोरून या बाजूने त्या रस्त्याला जायचे, कधीही अटॅक व्हायचा नाही. पण आता हे जे बाहेर पडणं, बिबटे बाहेर पडणं हा जो प्रकार होतोय, ह्याचं कारण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट होत चाललंय, पर्यावरण नष्ट होत चाललंय.
ह्या प्राण्यांची वसतिस्थानं आपण नष्ट करतोय, म्हणजे त्यांची घरं तोडून आपली घरं आपण त्या ठिकाणी बांधतोय. तर त्याच्यामुळे हे प्राणी बाहेर पडतात ही जाणीव आपण प्रत्येकाने मनात जर ठेवली तर निश्चितच आपल्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागेल. ती एक बसप्पाची गोष्ट आहे बघ वाघाची, ती सांग जरा. बसप्पा म्हणजे एक छोटंसं बिबट्याचं पिल्लू होतं. तर ते पिल्लू सापडलं कसं, त्याची गोष्ट अशी आहे की घोडबंदर रोडला ठाण्याच्या इथे एक हॉटेल आहे. तर त्या हॉटेलमध्ये दुपारच्या वेळेला ते पिल्लू शिरलं. कुणाला कळलंच नाही काय हे नेमकं मांजराचं पिल्लू, एवढं छोटंसं होतं एकदम, हे काय मांजर आहे का काय आहे. तर ते तिथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलं तर बघितलं तर हे बिबट्याचं पिल्लू आहे. मग त्यांनी त्याला पकडलं आणि आमच्याकडे आणलं. त्याची इतकी हालत झाली होती, त्याच्यावरती पाठीवर जखम झाली होती, त्याच्या जखमेमध्ये किडे पडले होते अक्षरशः. मग आम्ही त्याला ते साफ केली सगळी जखम, त्याला तिथे एक बल्ब लावला त्याला ऊब मिळण्यासाठी. आणि तो इतका अटॅच झाला आमच्याशी, म्हणजे माझ्या ऑफिसमध्येच तो इकडे तिकडे असा खेळत असायचा. आणि मग त्यावेळेला जेव्हा बाहेरची लोकं यायची तेव्हा त्यांना इतकी भीती वाटायची. ते म्हणायचे, मॅडम त्याला पहिलं तुम्ही टाका पिंजऱ्यामध्ये, त्याशिवाय काय आम्ही येणार नाही. तर मी सांगायचे त्यांना की तो काही करणार नाही, आमच्याबरोबर तो वाढलेला आहे. नाही 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 म्हणे, मग नाहीतर तुम्ही बाहेर या म्हणून. मग आमच्या मीटिंग मग ऑफिसच्या बाहेर चालायचा. आणि त्याच्यानंतर तो तिथे बरेच दिवस होता. एकदा त्याला साप चावला होता. तर तेही आमच्या प्राणीरक्षक आमचे होते, त्या प्राणीरक्षकांच्या ताबडतोब लक्षात आलं. सर्पविषावरची जी औषधं जी माणसांमध्ये चालतात तीच प्राण्यांमध्ये चालतात, ती आमच्याकडे अवेलेबल नेहमी नॅशनल पार्कमध्ये असतात. तर ती औषधं आम्ही त्याला ताबडतोब दिली. त्याच्यानंतर तो 2 दिवसांनी त्याच्यानंतर तो वाचला. आणि त्याच्यानंतर मग 7-8 जेव्हा 6-7 महिन्याचा झाला, बऱ्यापैकी मोठा झाला, त्यानंतर आम्हाला त्याला ज्या मेन पिंजरे होते आमचे नॅशनल पार्कचे त्याच्यामध्ये त्याला हलवावं लागलं. तो क्षण मात्र आमच्या दृष्टीने खूप म्हणजे असा दुःखद क्षण होता की ज्याला आम्ही अगदी लहान मुलासारखं आमच्या सोबतीने वाढवलं, त्याला एका पिंजऱ्यात घालायचं आणि त्यालाही काही कळत नव्हतं. म्हणजे त्याला त्या पिंजऱ्यामध्ये जेव्हा आम्ही ठेवलं की तो इतका त्याला हे वाटलं की त्या पिंजऱ्याच्या गजांवर तो असा उभा राहिला, आपले दोन्ही पंजे त्याच्यावर ठेवले आणि असा कुई कुई आवाज काढायला लागला आणि जणू विचारत होता, हे काय मला हे आज असं बंद करून का ठेवलंय. पण त्याचं उत्तर आम्ही देऊ शकत नव्हतो, कारण कशामुळे त्याची आई गमावली होती जंगलामधली. त्याच्यामुळे त्याला जंगलातून पिंजऱ्यात म्हणजे गजाआड पूर्ण आयुष्य त्याला घालवावं लागणार होतं. या पर्यावरणाचे जे ऱ्हास आपल्या आजूबाजूला होत आहेत त्याचे परिणाम हे असे प्राणी आज भोगतायत, हे जाणीव आमच्या मनामध्ये झाली आणि खूप म्हणजे जड पावलांनी आम्ही त्यावेळेला तिथून निघून गेलो. फारच म्हणजे नातं कसं असतं ना, त्या जनावराबरोबर सुद्धा नातं आपलं जुळतं. वाघाबरोबर जसे तुझे अनुभव तसं तुला हत्ती बरोबर सुद्धा अनुभव घ्यावे लागले ना. हो, मी जेव्हा नॅशनल पार्कमध्ये रुजू झाले त्या वर्षीचेच ते अनुभव आहेत. म्हणजे आपल्याकडे कसा होता, जंगली हत्ती आतापर्यंत कधीच नव्हता. पण महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, आसाम वगैरे ह्या ठिकाणी जंगली हत्ती आहेत. पण 2002ला कर्नाटक जे हत्तींचं आपण मूळ वसतिस्थान म्हणतो, त्या कर्नाटकमधून सिंधुदुर्ग जी त्या सीमा कर्नाटकची आणि सिंधुदुर्गाची जोडलेली आहे, तर त्या ठिकाणून सिंधुदुर्गमध्ये हत्ती आले. सुरुवातीला कसं झालं की म्हणजे आमचे कोकणातले लोक थोडे देवभोळे की त्यांना ते त्यांच्या शेतीमध्ये हत्तीची पावलं उमटायची, तर त्याचे लोक पूजा करायचे आणि अगदी म्हणजे चांगलं त्यांचं सहजीवन म्हटल्यासारखं हत्ती छान राहायचे, तिथे माणसंही चांगली राहायची. पण नंतर असं झालं की काही लोकांनी हत्तीला त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगते. त्रास म्हणजे असा पराकोटीचा त्रास होता की एक हौद होता, तर त्या हौदामध्ये हत्ती एका माणसाच्या घराच्या पाठीमागे होता. तर त्या ठिकाणी ते हत्ती पाणी प्यायला यायचे, काही करायचे नाहीत, फक्त पाणी प्यायचे आणि निघून जायचे. तर या माणसाच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चाललं, हे उद्या माझ्यावर हल्ला करतील, उद्या माझ्या बागेचं नुकसान करतील, असं काही ना काहीतरी मनात आलं आणि त्यांनी त्या पाण्यामध्ये करंट सोडला. आणि मग ते हत्ती, मी तुम्हाला सांगते, इतका ते चिडल्या हत्ती, तुम्हाला खोटं वाटेल पण हत्तीमध्ये इतकी स्मरणशक्ती असते की त्याला जर एखाद्याने त्रास दिला तर तो बरोबर लक्षात ठेवतात ते. आणि मग त्यांनी त्या माणसाचं म्हणजे जीवन अक्षरशः हे करून टाकलं की ते रात्री येऊन त्याच्याच घरावर, बाकी कुणाच्या नाही, त्याच्या घरावर धडका मारायचे, त्याच्याच बागा ज्या असतात त्या बागांचं त्यांनी नुकसान केलं आणि शेवटी असं झालं की त्या माणसाला ते घर सोडून दुसरीकडे जावं लागलं. म्हणजे इतकं त्यांची ती स्मरणशक्ती, अफाट स्मरणशक्ती असते.
आणि मी जेव्हा त्या ठिकाणी मी तिथे मला जे बोलवलं गेलं म्हणजे आमच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या टीमला जे बोलवलं गेलं त्या असं ते हत्ती आणि मानव संघर्ष शिगेला पोचला होता आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी असं ठरवलं होतं की आता ह्या 3 ते 4-5 हत्ती होते फक्त, तर ह्या 4 ते 5 हत्तींचा हत्ती संवर्धनाच्या दृष्टीने काहीच उपयोग नाही. मग या हत्तींना इथून उचलायचं म्हणजे ट्रँक्युलाइज करायचं, बेशुद्ध करायचं आणि त्यांचं जे मूळ वस्तीस्थान म्हणजे कर्नाटक जे आहे त्या कर्नाटकमध्ये त्यांना सोडायचं आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकची जी सीमारेषा आहे तिथे काहीतरी सौर ऊर्जेचं किंवा असं काही कुंपण करायचं की जेणेकरून ते हत्ती पुन्हा आले नाही पाहिजेत पुन्हा महाराष्ट्रामध्ये, अशी एक योजना आखली होती. तर त्या योजनेमध्ये त्यांनी मला हत्तींना बेशुद्ध करण्यासाठी एक तांत्रिक मदत करण्यासाठी मला बोलवलं होतं. आता हत्तींना बेशुद्ध करणं हे काही साधं काम नसतं, म्हणजे ते काय एकट्या दुकट्याचं नसतं. जसं पहिला अनुभव मी तुम्हाला बिबट्याचा सांगितला, मी एकटी आपली ब्लो पाईप घेऊन गेले कारण तो एक 50-60 किलो वजनाचा प्राणी, काय फक्त अटॅक करतो हे एक सोडलं तर, पण हत्तीला बेशुद्ध करणं हे प्रचंड मोठं टीमवर्क असतं. त्याला खूप मोठे हे लागतात. एक पहिली टीम म्हणजे त्याला जंगलात जाऊन ती नेमका तो कुठे आहे, कारण सिंधुदुर्गाचं जंगल खूप अफाट आहे, तुम्हाला माहिती असेल कोकणातलं जंगल, तर तो नेमका त्यांचं लोकेशन ठरवणार. दुसरी टीम मग ती वॉकी टॉकीवरून सांगणार की ह्या ठिकाणी हत्ती आहे. मग ते हत्तीला असं चालत जाऊन नाही तुम्ही हत्तीला एका माणूस बेशुद्ध करू शकत, तर त्यासाठी पाळीव हत्तींची गरज लागते. मग ते पाळीव हत्तींवरून बसून दुसरी टीम जंगलामध्ये जाणार बेशुद्ध करण्याचं रायफल वगैरे घेऊन आणि त्या रायफलनी त्या हत्तीला बेशुद्ध करणार आणि तो बेशुद्ध झाला की मग ते दुसरे पाळीव हत्ती त्याच्या जवळ जाऊन त्याला दोरखंडानी वगैरे बांधणार आणि मग त्याला हळूहळू चालवत त्या तळापर्यंत आणणार. हे असं सगळी ही प्रोसिजर होती. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला एक अनुभव मला असा आला की जे आम्ही पहिलं बेशुद्ध आम्ही केली होती ती कळपाची प्रमुख असते, मादी म्हणजे हत्तींमध्ये जी प्रमुख असते ती मादी असते. तर ती आणि वयाने सगळ्यात मोठी असलेली मादी असते ती कळपाची प्रमुख असते. तर योगायोगाने आमच्या डार्टच्या टप्प्यामध्ये ती मादी आली, तर तिला आम्ही बेशुद्ध करून आमच्या तळावर आणलं. तर आणल्याच्या नंतर ती बेशुद्धीमध्ये होती तोपर्यंत ठीक होतं, थोडी शांत होती. पण त्या बेशुद्धीतून ती जेव्हा बाहेर आली ती बापरे इतका गडबड करायला लागली आणि जसं एका झाडाला बांधून ठेवलं होतं ते जसं काही ते झाडच खाली उकळून पडेल की काय असं आम्हाला वाटायला लागलं. नंतर मग तिला शांत होण्याचं आम्ही काही इंजेक्शन्स दिली पण काही कशाचा परिणाम झाला नाही. आणि नंतर त्याच्यानंतर तिला हे डायरिया मोठा जुलाब चालू झाले, म्हणजे इतकेच असं एखाद्या होर्स पाईपमधून पाणी पडतंय असं व्हायला लागलं. मग ठरवलं तर काय करायचं, मग तिला सलाईन लावायचं ठरवलं आम्ही. पण त्या हत्तीला सलाईन आणि त्या जंगली हत्तीला मग ते कानामधली शिर तिला केलं, थोडंसं आडवं केलं आणि कानामधल्या शिरेमधून सलाईन आम्ही चालू केलं. पण ते काय आमचं थेंब सलाईन ती सोंडेनी धाडकन ती बाटली उडवून टाकायची. असं रात्रभर आमचं चाललं होतं. आणि मग तेव्हा एक म्हणजे आधी माहिती होतं, पण जंगली प्राण्यांमध्ये एक स्ट्रेस हा एक मोठा फॅक्टर असतो की त्यांना तुम्ही पकडलं आणि त्यातल्या त्यात जी कळपाचे प्रमुख असतात त्यांच्यामध्ये त्यांना स्वतःच्या काळजीपेक्षा त्यांच्या कळपाची जास्त काळजी असते. त्याच्यामुळे ते जे कळपाचे प्रमुख आपण पकडतो त्यांच्यावरचा स्ट्रेस किती जबरदस्त असतो ते म्हणजे त्यावेळेला खूप जवळून अनुभवायला मिळालं. आणि मग त्याच्यामध्ये खूप 2 दिवस डायरिया झाला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला त्या हत्तीणीचा. आणि त्याच्या खूप आम्ही पोस्टमॉर्टममध्ये पण तेच फाइंडिंग आलं की स्ट्रेसमुळे मृत्यू झाला तिचा. आणि तेव्हा त्या दिवशी जेव्हा तिचा मृत्यू झाला तर तिथे एक असा मोठा खड्डा केला ते गावकऱ्यांनी सगळ्यांनी, त्याला पुरलं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी. आणि आम्ही जवळच एका तंबूमध्ये होतो, तर रात्री आम्ही लक्ष ठेवून होतो. तर रात्री आम्ही पाहिलं की तिच्या कळपातले बाकीचे हत्ती त्या ठिकाणी आले आणि तिने ते ज्या ठिकाणी तिथे पुरलेलं होतं त्या ठिकाणी तिथे काहीतरी त्यांनी थांबले थोडा वेळ आणि मग निघून गेले. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगते की श्रद्धांजली दिल्यासारखं. तर म्हणजे मला असं खूप वाईट वाटलं, म्हणजे भरून आलं की जसे माणसांचे डॉक्टर सांगतात त्यांच्या नातेवाईकांना की सॉरी मी नाही वाचवू शकलो त्याला, तसं मला असं वाटलं की त्यांच्या जवळ जावं आणि सांगावं त्यांना की फक्त ह्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ह्यामुळे हे प्राण्यांची ही जी अशी ससेहोलपट होते, त्यांची घरं हिरावून घेतली जात आहेत, त्याच्यामुळे आज हे असे प्रसंग प्राण्यांवर येत आहेत. आणि मग त्यानंतर आमची मोहीम पुढे चालू राहिली, पण तो प्रसंग मनात खूप रुतून राहिला. अगदी म्हणजे तू आता सांगतानाही आम्हाला तसं वाटतंय. पण मला असं जाणवतंय की ह्या सगळ्यामध्ये तू जणू काही त्या सगळ्या प्राण्यांकडे एक व्यक्ती म्हणूनच पाहतेस.
हां, प्राण्यांकडे म्हणजे कसं आहे की म्हणजे राष्ट्रीय उद्यानात मी जे रुजू झाले आणि मी अभ्यास केला प्राण्यांचा सगळा, तर मला लक्षात आलं की यांची ॲनाटॉमी मला माहिती कळली आहे, मला फिजिओलॉजी कळली आहे, मला बायोकेमिस्ट्री त्यांची कळली आहे. पण मला त्यांचं बिहेवियर म्हणजे सायकोलॉजी, जे तुम्ही माणसांचे सायकॅट्रिक आहात, पण त्यांची प्राण्यांची सायकोलॉजी मला माहिती नाही आहे आणि ती फारशी कुठे म्हणजे लिहिली गेली नाही. म्हणजे लिहिलं असेल तर आम्ही एखाद्या जो पशुवैद्यक नाही त्याने लिहिलं आहे की बाबा मी प्राणी कसा वाढवला, असे आहेत आपल्याकडे काही उदाहरणं, मी सिंह कसा वाढवला किंवा पक्षी कसे वाढवले. पण एक पशुवैद्यक म्हणून एक त्यातलं तांत्रिक ज्ञानदृष्ट्या जी सायकोलॉजी प्राण्यांची लागते ती सायकोलॉजी कुठे नोंदवली गेली नाही. आणि मग मी त्या दृष्टीने बारकाईने मग त्यांच्याकडे बघायला लागले. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर बिबट्या जेव्हा सुरुवातीला आम्ही रेस्क्यू केला, तर बिबट्या जेव्हा सुरुवातीला पकडतो आणि पिंजऱ्यामध्ये तो येतो तेव्हा तो इतका असा ॲग्रेसिव्ह असतो की तो पिंजऱ्यांच्या गजांवर असा धडका द्यायला लागतो, जोर जोरात धडका द्यायला. तसे ते पिंजऱ्यांचे गज पण छान असे फायबरचे असावे लागतात, नाहीतर मग तो कपाळावर पूर्ण जखमा करून घेतो. आणि त्याच्यानंतर मग स्टेप अशी असते की त्याला कळतं की आता आपण इथून बाहेर पडू शकणार नाही, की मग तो खिन्न होतो आणि मग मांडीमध्ये डोकं खुपसून बसतो. आणि मग ही स्टेज असते त्या 7-8 दिवस की त्यावेळेला असं वातावरण पाहिजे की त्याच्या जवळ फारसं कोणी जाता कामा नये. 1-2 जी त्याची केअरटेकर आहेत त्यांनी फक्त जवळ गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग तो हळूहळू त्या पिंजऱ्यातल्या वातावरणाला सरावतो. तर हे प्राण्यांचं बिहेवियर. किंवा दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगितलं तर मी हरणांचं सांगते. आम्ही सुरुवातीला एक प्रोजेक्ट केला होता की लार्सन अँड टुब्रो जी कंपनी आहे आपल्या पवईला, तिथेच 70-80 हरणं होती. ती हरणं आम्हाला तुंगारेश्वरच्या अभयारण्यात निसर्गमुक्त करायची होती. तर त्या हरणांमध्ये आम्ही ठरवलं होतं की 3 ते 4 हरणं एका आठवड्यात न्यायची आणि त्या तिकडच्या तुंगारेश्वरच्या पिंजऱ्यामध्ये 1 महिनाभर त्यांना ठेवायचं, त्यांचं बिहेवियर व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आणि मग त्यांना जंगलामध्ये सोडायचं. तर सुरुवातीलाच आम्ही 3 माद्या आणि 1 नर आम्ही नेला होता. तर तो नर जसा तोही कळपाचा प्रमुखच होता, तर जाता जाता तोही खूप ॲग्रेसिव्ह झाला असा. म्हणजे त्यांनी पिंजऱ्यावर त्यांनी धडका मारून मारून स्वतःला त्यांनी खूप जखमी केलं. आणि तिथे आम्ही जेव्हा त्याला उतरवलं तेव्हा तो अक्षरशः त्या धडका मारून मारून त्याचं खूप हेमोरेज झालं होतं मेंदूमध्ये आणि त्याचा मृत्यू झाला. तर तिथे मग ते 3 ते 4 माद्या आम्ही त्या पिंजऱ्यामध्ये ठेवल्या. तर बघितलं तर पुढच्या आठवड्यात आम्हाला पुढची बॅच आणायची होती, पण त्या माद्या काही अन्नाला तोंड म्हणून लावत नव्हत्या. तर म्हटलं आता यानं ठीक आहे, 1 नर गेला पण एवढं व्हायला नको असं वाटायला लागलं. तर त्याला काही भूक लागायची, इंजेक्शन्स वगैरे असं सगळं त्याला देऊन झालं, पण त्या माद्या काही अन्नाला तोंड लावत नव्हत्या. तर पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा पुढची बॅच आणायला गेलो आणि पुढची बॅच जेव्हा आणली तर त्याच्यामध्ये एक मोठा शिंगवाला नर होता. तर आम्ही जे उतरवलं त्यांना, तो शिंगवाला नर त्या पिंजऱ्यातून ज्या बाहेर आल्या त्या ज्या आधीच्या सोडलेल्या माद्या अक्षरशः धावत त्याच्याकडे आल्या आणि एखाद्या राजाला कसं घेऊन जावं तसं त्याला त्या पिंजऱ्यामध्ये घेऊन गेल्या आणि मग त्या दिवसापासून त्या भरपूर खायला लागल्या. म्हणजे त्यांचा कळपाचा आपला नेता नाही आहे त्या ठिकाणी, ही जी जाणीव म्हणजे त्या प्राण्यांमध्ये होती की हे मला कोणी सांगितलंच नव्हतं. मी कॉलेजमध्ये शिकले नव्हते, मी पुस्तकात वाचलं नव्हतं, की म्हटलं इतकी साधी गोष्ट आपल्याला कशी कळली नाही. आणि मग तो एक क्षण होता की मी ठरवलं की ह्या सगळ्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. आणि मग मी त्या दिवसापासून मग वेगवेगळ्या प्राण्यांच्या बद्दलचे लेख लिहायला सुरुवात केली. ह्याच्यातून तुझा सगळा लेखन प्रवास आहे चालू झाला, तो सुरू झाला. मला सांग की हत्ती असू दे, बिबट्या असू दे, तुला भीती वाटते ना? म्हणजे भीती वाटत नाही हे म्हणणं फार चुकीचं आहे. भीती ही सगळ्यांना एक ती भावना आहे आपल्या मनातली, पण त्या भीतीवर आपण मात कशी करायची हे आपलं प्रत्येकाने आपण ठरवायचं असतं. म्हणजे माझ्या ह्याची बीजं माझ्या लहानपणामध्ये आहेत असं मला वाटतं. माझ्या वडिलांनी फार स्ट्रिक्ट होते, ते कडक स्वभावाचे होते एकदम, की आपल्या मुलांनी कुठे घाबरता कामा नये, कॉन्फिडंटली पुढे गेलं पाहिजे असं त्यांचं एक होतं मनामध्ये. आणि माझी एक लहानपणीची एक आठवण अशी आहे की आमचं घर एकदम गावाच्या खूप बाहेर होतं, म्हणजे थोडासा जंगलमय असाच भाग होता. आणि माझा क्लास असायचा रात्रीचा, तर तो क्लास 7:30 वाजता सुटायचा. आणि मी तो क्लास सुटल्याच्या नंतर 5वी-6वीलाच असेल, तर मी घरी यायचे, रोज एकटीच यायचे. तेव्हा काही अशा पद्धती नव्हत्या, काही स्कूल बस नाही किंवा कोण आणायला येईल. आई वडील पण फार टेन्शन घ्यायचे नाहीत मुलांचं आणि एकटीच यायचे.
तर एकदा असं येता येता मला खूप भीती वाटायला लागली. झाडावर कसला तरी आवाज आला, मग आपल्या भूताखेतांच्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात त्या आठवायला लागल्या आणि मी काहीतरीच डोक्यामध्ये मीच काहीतरी चित्र निर्माण केले आणि मी खूप घाबरले. आणि मी घरी आले तेव्हा अक्षरशः म्हणजे घामानी अक्षरशः असे चिंब भिजले होते. तर वडिलांनी विचारलं काय झालं, तर मी रडायला सुरुवात केली. म्हटलं तुम्ही मला न्यायला का येत नाही, मला खूप भीती वाटते एवढ्या लांब यायला. तर ते म्हणाले तुला भीती वाटते का, कसली भीती वाटते. तर म्हटलं भूताची. तर ते म्हणाले हे बघ, या जगामध्ये भूत बीत असं काहीच नसतं, तुला एकटीलाच यावं लागेल आणि ते शिकावं लागेल. आणि अक्षरशः म्हणजे त्या दुसऱ्या दिवसानंतर अगदी मी एकटीनेच यायला लागले आणि ती भीती काही लगेच काही एका दिवसात गेली नाही, पण ती एक सुरुवात झाली की भीतीवर आपणच मात करायला पाहिजे, कोणी या प्रवासात आपल्या सोबत असणार नाही. आणि मग त्या भीतीवर मात करत करत मी तुम्हाला सांगते, मी माझ्या प्रत्येक ॲडमिशनला वेटरनरीचं BVSCचं ॲडमिशन असू दे की MVSC मी गुजरातला केलं, त्या ॲडमिशनला मी एकटीलीच वडिलांनी मला पाठवलं. ज्या काही अडचणी येतील ते तू सामना करते अडचणींचा. त्यांचं लक्ष असायचं, लांबून लक्ष असायचं की काय करते, बरोबर करते, पण सोबत कधीच आमच्या आले नाहीत ते. आणि मग ते ॲडमिशन घेतलं आणि जेव्हा मी नॅशनल पार्कमध्ये आले तेव्हा मला या सगळ्याची जाणीव झाली की वडिलांनी आपल्याला जे वाढवलं त्याचं हे खूप काहीतरी म्हणजे ते संचित. मला आधी खूप राग यायचा, खरं सांगते तुम्हाला. म्हणजे टीनएजरमध्ये असायचं काय हे, बाकीच्यांचे आईवडील कसे सोबत येतात, मस्त मस्त हॉस्टेलला भेटायला येतात काही, पण माझे वडील कधीच माझ्या हॉस्टेललाही भेटायला कधी आले नाहीत. म्हणजे इतकं त्यांचं होतं की स्वतःचं स्वतः करा तुम्ही, स्वतःचं स्वतः शिका तुम्ही. आणि मी जेव्हा नॅशनल पार्कला आले तेव्हा मी बघायचे की लोक किती छोट्या छोट्या प्राण्यांना घाबरतात, किती झुरळ दिसलं, उंदीर दिसला की म्हणजे. आणि तेव्हा मला जाणवलं अरे आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे अगदीच हे वाटतं. आणि जेव्हा वाघाला आपण सामोरे जातो तेव्हा मनामध्ये एक माझ्या वडिलांचा चेहरा माझ्या मनामध्ये कायम असायचा की नाही आपल्याला हे करायचंय आणि करून दाखवायचंय आपल्याला. वा, फार छान. हे सगळं काहीसं थ्रिलिंग आयुष्य वन विभागातलं. सध्या तू आता जरा वेगळं काम करतेस परत. हो, सध्या मी सुरुवातीला जी पाळीव प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये होते ते पुन्हा मी आले. त्याचं असं झालं की 4 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारी नियमां प्रत्येक अधिकाऱ्याची बदली होते. तर तशी माझी बदली झाली होती चिपळूणला. पण अचानक सगळं बदलावं लागलं, मुलाची शाळा वगैरे मुंबईमध्ये होती. तर आता काय करावं, तर मी काही काळ मग मंत्रालयात काम केलं. पण मी आधी गेले, म्हटलं मुंबईत राहायचं नुसतं या विचाराने मंत्रालयात गेले. पण अक्षरशः माझं मन काही तिथे रमलं नाही. त्या फायलींचे ढिगारे, ते काय टिप्पणी लिहा आणि ते सादर करा, अजिबात माझं मन त्याच्यामध्ये रमलं नाही. मी म्हटलं काही असू दे, वन्य प्राणी नाही तर मला कुठला तरी प्राणी पाहिजे, कुत्रा असू दे, मांजर असू दे, गाय असू दे, पण मला माझा प्राणी समोर पाहिजे. आणि मग मी ठरवलं की आपण खेडला यायचं आणि आम्ही सगळे कुटुंबीय आम्ही आता खेडमध्ये रुजू झालोय. पण इथेही खूप वेगळं छान असतं, म्हणजे वन्य प्राण्यांचं एक क्षेत्र थ्रिलिंग होतं निश्चितच. आता जे करतेस ते हॉस्पिटल आहे ना? हां, आता तिथे दवाखाना आहे, तालुक्याचा दवाखाना आहे आणि पूर्ण तालुक्यातून तिथे लोक आपले प्राणी घेऊन येत असतात. पण घेऊन येत असतात म्हणण्यापेक्षा आम्हाला जास्त करून होम व्हिजिटच कराव्या लागतात, कारण आता शहरीकरण सगळीकडे वाढल्यामुळे काही आणू शकत नाही. पण उपचारापेक्षा इथे आत्ताचं जे क्षेत्र आहे पशुसंवर्धनचं, जे सुरुवातीला मी सांगितलं की आपला खेडेगावात राहणारा जो माणूस आहे त्याच्या आयुष्याशी हे पशुसंवर्धन खूप निगडीत आहे. म्हणजे ते काय करतात, अगदी छोटीशी कोंबडी पाळतात, त्या कोंबडीची 12 पिल्लं निघतात, त्या पिल्लांना ते वाढवतात, त्याची अंडी घेतात आणि ते आपल्या मुलांना खाऊ घालतात, थोडी विकतात, त्याच्यातून ते एखादी शेळी घेतात आणि हळूहळू आपल्या कुटुंबाची प्रगती साधतात. अशी खूप उदाहरणं आहेत. तर त्याच्यामुळे जे पशुसंवर्धन हे क्षेत्र आहे ते लोकांच्या अगदी जीवनाशी निगडीत क्षेत्र असल्यामुळे मला खूप लोक, म्हणजे एक अनुभव मला आठवतो, अलिबागला मी होते तेव्हा एक मुलगा आलेला माझ्याकडे, निलेश नाव त्याचं. तो आला आणि असा टीनेजर असेल 13-14 वर्षाचा, की म्हणायला लागला मॅडम लवकर या माझ्या घरी, आज तुम्ही, माझी म्हैस आजारी आहे. आणि रडायलाच लागला एकदम. मला सवय होती, म्हणजे मी अगदी कॉलेजला असल्यापासून की येतात प्राण्यांवर प्रचंड प्रेम करतात लोक, रडतात. तर मी समजवलं त्याला, अरे बाबा नाही, काही होणार नाही, होईल, मी येते दुपारी. मी दुपारी जेव्हा त्याच्या घरी गेले, खूप अलिबागला खूप असं आतमध्ये घर होतं त्याचं, ते गेलं, अक्षरशः अगदी झोपडी वजा घर होतं. त्यांनी गेलं तर माझ्यासाठी अशी घोंगडी अंथरली, असं एक छोट्या कपातनं असा कोरा असा थोडा चहा आणून दिला
आणि मी म्हटलं कुठे म्हैस, म्हटलं ही म्हैस आजारी आहे. आणि त्याचे 3 भावंड होते आणि आई वडील, अक्षरशः सगळं कुटुंब असं माझ्या भोवती गोळा झालं. आणि मी काय सांगते ते डोळ्यात प्राण आणून ऐकायला लागलं. मी म्हटलं काही नाही, थोडासा थर्मामीटर घेतलं, ताप घेतला, म्हटलं काही नाही, थोडासा ताप आलाय, ताप बरा झाला की होईल ती बरी. आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही इंजेक्शन्स दिली, तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती बरी झाली. आणि त्यांनी नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा ती बरी झाली तेव्हा ते अगदी हसत हसत मला भेटायला आले आणि दूध आणलं होतं त्यांनी माझ्यासाठी. आणि तेव्हा त्या निलेशनी मला सांगितलं, मॅडम त्या म्हैशीचं जे दूध आहे ते विकून आमचा रोजचा उदरनिर्वाह चालतो. 2 दिवस तिने दूध दिलं नव्हतं तर आमच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स निर्माण झाले. म्हणजे एका त्या म्हैशीवरती अख्खं कुटुंब अवलंबून होतं. तो म्हणाला आमच्या घरातलं माणूस आजारी पडलं तरी आम्ही एवढं टेन्शन घेत नाही, इतकं ती म्हैस आजारी पडलं तर आम्ही टेन्शन घेतो. म्हणजे हे जे प्राण्यांशी निगडीत आपल्या शहरी लोकांना कळत नाही की जी ग्रामीण भागातला समाज आहे तो किती ह्या प्राण्यांशी निगडीत आहे, त्यांच्यावर अवलंबून आहे. तर हे त्याच्यामुळे पशुवैद्यकीचं क्षेत्र मला आपल्या समाजाशी नाळ जोडणारं, खरा अर्थ जो ग्रामीण समाज आहे त्या समाजाशी नाळ जोडणारं वाटतं. अगदी छानच बोललीस तू. तुझ्या व्यवसायातला आनंद आणि तुझ्या व्यवसायातली मजा कोणत्या गोष्टींमध्ये आहे? व्यवसायातला आनंद म्हणाल तर खूप आनंद आहे, कारण जे मुके जीव जे बोलू शकत नाहीत, मला नेमकं काय होतंय त्याचा प्राणी जो, त्याचा मालक जो सांगेल, किंवा जे वन्य प्राणी जिथे होते तेव्हा आम्हाला समजून घ्यावं लागायचं. पण त्याच्यातून त्याला जे डायग्नोसिस हे फार मोठं स्किल वेटरनरीमध्ये डेव्हलप करावं लागतं की नेमकं कुठे पोटात दुखतंय का पाय दुखतोय की काय, काहीच समजत नाही. फक्त एकच त्यांचं सिम्पटम्स असतो की खात नाहीत. मग त्याच्यावरून आपण त्याच्या पुढे जाऊन ओळखायचं की बाबा नेमकं काय आजाराचं कारण आहे. तर त्याच्यामुळे तेव्हा जो प्राणी त्याच्यानंतर जो बरा होतो किंवा ते आनंद आहे की तो एक खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, ते एक दैवी आनंद म्हणतात, तो मी अनुभवलेला आहे की प्राण्यांचं आजारपण. आणि त्याच्यातून जसं ते बसप्पाला सांगितलं की तो साप चावला, त्याचं तोंड अक्षरशः असं सुजलेलं होतं आणि ते तोंड सुजलेलं असताना सुद्धा त्याच्यानंतर आम्ही उपचार केल्याच्या नंतर तो बरा झाला. किंवा मला एक अनुभव मला आठवतो की एक रेणुका नावाची एक वाघीण होती. रेणुका नावाची वाघीण होती नॅशनल पार्कमध्ये, पांढरी वाघीण. मजा अशी नाही, पण मला एक प्राण्यांचं वागणं आणि प्राणी आणि माणूस ह्याच्यामध्ये किती साम्य आहे हे मला त्या अनुभवातून कळलं. म्हणजे ती पांढऱ्या वाघिणीला कॅन्सर झाला होता. म्हणजे कसं असतं, युरोपियन लोकांमध्ये बघा पांढरे असतात, त्यांच्यामध्ये मेलॅनिन नसतं. तसं सेम कंडिशन पांढऱ्या वाघांमध्ये असतं, त्यांच्यामध्ये मेलॅनिन प्रकार नसतो. आपल्याला आपल्या कातडीचा फार इन्फेरिटी कॉम्प्लेक्स वाटतो. आपण काय असे क्रीम चोपडतो गोरं होण्यासाठी, हे करण्यासाठी. पण खरं तर आपल्याला निसर्गाने किंवा देवानी म्हणा हे एवढं मेलॅनिनचं इतकं वरदान आपल्याला आपल्या कातडीमध्ये दिलेलं आहे की आपण खूप कातडीच्या रोगांपासून वाचतो. तर ह्या पांढऱ्या वाघांमध्ये मेलॅनिन नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे झूमध्ये बघायला पांढरा वाघ चांगला दिसतो, पण त्यांना भयंकर, म्हणजे पांढऱ्या वाघांना जेवढे प्रॉब्लेम्स झूमध्ये होतात तेवढे दुसऱ्या कुठल्या प्राण्याला होत नाहीत. तर ह्याच्यामध्ये त्या वाघिणीला एक दिवस मी बघितलं की एक डोळ्याखाली छोटीशी गाठ आली आहे. तर मला सुरुवातीला वाटलं की काहीतरी कीटक आहे की काय, म्हणून 2-4 दिवस मी निरीक्षण केलं त्या गाठीचं. तर ती वाढत चालली. तर म्हटलं आता ह्याचं काहीतरी ऑपरेशन करून काढून टाकायला लागेल, म्हणून आणलं तिला स्क्वीज केजमध्ये घेतलं पिंजऱ्यामध्ये. आणि ते आम्ही आमच्या सर्जनना बोलवलं बाहेरच्या, डॉक्टर वाकणकर म्हणून. तर त्यांनी मग ब्लडलेस अगदी छान सर्जरी केली, ती गाठ काढून टाकली. आम्हाला वाटलं बरं झालं. आणि त्या गाठीची जेव्हा प्रयोगशाळेत तपासणी केली तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की हा कॅन्सर आहे आणि तो पसरणारा स्किन कॅन्सर आहे. तरी पण आम्हाला आशा होती की नाही होणार तिला ह्याच्या पुढे, आता ती बरी होईल. पण नाही, म्हणजे 2-3 महिन्यातच तिला पुन्हा घशाखाली एक मोठी गाठ आली आणि मग ती गाठ खूप वाढायला लागली. तर त्यानंतर आम्ही टाटा कॅन्सरमध्ये प्राण्यांच्या कॅन्सरचा विभाग आहे, तर त्याच्यामध्ये डॉक्टर चौधरी म्हणून आहेत, तर त्यांना बोलवलं आणि त्यांनी किमोथेरपी सांगितली त्या वाघिणीला करायला. किमोथेरपी सांगितल्याच्यानंतर काय होतं, किमोथेरपीमध्ये तिला बेशुद्ध करावं लागायचं. दर आठवड्याला ते इंजेक्शन किमोथेरपीचं शिरेतूनच द्यावं लागतं. त्याच्यामुळे पूर्ण बेशुद्ध करून तिला पहिला डार्ट मारायचा, बेशुद्ध करायचं, ते इंजेक्शन द्यायचं, असा तो प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम होता. 2-3 आठवडे बरोबर गेले. वाटायला लागलं की असं की गाठ कमी होते की काय, असंही थोडंसं काही फार फरक नव्हता, पण वाटायला लागलं असं. तर 4थ्या आठवड्यातली गोष्ट आहे की आम्ही जेव्हा डार्ट मारायला त्या ठिकाणी गेलो, ती रेणुका पिंजऱ्यामध्ये बसली होती. मी डार्ट घेऊन त्या ठिकाणी गेले. पहिला डार्ट मारला, ती काही बेशुद्ध झाली नाही. दुसरा डार्ट मारला,
तरी ती बेशुद्ध झाली नाही. म्हणजे तेच औषध, तीच रेणुका, पण ती काही बेशुद्ध झाली नाही. मग मी पुन्हा तिसरा डार्ट भरला. तिसरा डार्ट घेऊन जेव्हा मी तिच्या जवळ गेले तेव्हा मी पाहिलं अक्षरशः की तिने आपले जे 2 पंजे समोर टेकवले होते आणि त्याच्यावर तिने आपलं डोकं टेकवलं होतं आणि त्या डोळ्यातून पाणी गळत होतं. म्हणजे मी त्या क्षणी एकदम स्टंट झाले अशी की आम्हाला वाटतंय की रेणुका जगावी, पण कदाचित तिचं दैव तिला कळलं असेल आणि किमोथेरपीमुळे होणाऱ्या ज्या वेदना असतील तर ती त्या कदाचित सहन करू शकत नसेल. आणि मग मी म्हटलं आपल्याला किती वाटलं तरी आता बस झालं की याच्यापुढे काही तिला आपण त्रास द्यायचा नाही. आणि त्यानंतर मग आम्ही उपचार करणं कमीच केलं आणि त्यानंतर 3-4 आठवड्यातच रेणुका हे जग सोडून गेली. पण मला एकच गोष्ट ती जाताना सांगून गेली की माणूस आणि प्राणी याच्यामध्ये फारसा फरक हा नसतो. त्यांनाही आपल्यासारख्या भावना असतात, सगळं असतं. फक्त त्या भावना, त्यांचं मन आपण जाणून घेणं हेच फार महत्त्वाचं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगते की प्राणी संग्रहालयात तुम्ही कधी जाल ते कधी प्राण्यांशी असं हे अचकट विचकट बोलू नका, त्यांच्यावर दगड मारू नका किंवा त्यांना काहीतरी असं खायला घालू नका की तुम्हाला त्या क्षणातून जो आनंद मिळतो पण त्यांना त्या क्षणामुळे खूप दुःख सहन करावी लागतात. हे मी स्वतः प्राणी संग्रहालयात अनुभवलेलं आहे. मला वाटतं विनया, संपूर्ण प्राणी जीवनाकडे आणि पर्यावरणाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तू आम्हाला देतेस. मी आता थोडं रॅपिड फायर तुला एक राऊंड देणार आहे. आता आपण विनयाला एक रॅपिड फायर राऊंड देणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे निवड करा. ड्रेस की साडी? ड्रेस. गुलाब की मोगरा? मोगरा. हत्ती की वाघ? कठीण आहे पण म्हटलं तर हत्ती. पौर्णिमा की अमावस्या? पौर्णिमा. उन्हाळा की पावसाळा? निश्चितच पावसाळा. तुझं आवडतं पुस्तक? माझं आवडतं पुस्तक सत्तांतर, व्यंकटेश माडगुळकरांचं. जंगलात जाण्याचा अनुभव मिळवणं देणारं. क्या बात आहे. आवडता सण? दिवाळी, गणपती. आवडतं जंगल? नॅशनल पार्क बोरिवलीचं जंगल. आवडता देव? गणपती. तिथे प्राणी आहेत. हो. आवडती कविता किंवा गाणं? कुसुमाग्रजांची कणा. कुसुमाग्रजांची कणा. वाक्य पूर्ण करा. वन्य प्राण्यांकडून माणसाने शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे? निसर्गाशी तादात्म्य राहणं, निसर्गाच्या सोबतीने निसर्गाचा नाश न करता जगणं. वा. प्राण्यांच्या आजाराचं निदान करताना डॉक्टरला नेहमी आपली निरीक्षण शक्ती सजग ठेवावी लागते आणि जे विविध प्राणी आहेत त्यांच्या विविधतेचं भान ठेवून उपचार करावे लागतात. वा. मी पशुवैद्यक शास्त्र शिकले नसते तर मी शाळेतल्या मुलांना मराठी शिकवलं असतं. मुलांनी ऐकून घेतलं असतं तर. पर्यावरणाचं रक्षण केलं नाही तर आपण सगळे नष्टच होऊन जाऊ. माणूस आणि निसर्ग यांचं नातं म्हणजे? जीवाशिवाचं नातं. क्या बात. मित्र, जवळजवळ तासभर आपल्याशी हितगुज करते आहे विनया आणि त्याच्यातून मी आता जसं म्हणालो तसं प्राणी जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तिनं आपल्याला दिला. पण त्याचबरोबर माझी खात्री आहे की तुझ्याबद्दल सुद्धा आम्हाला खूप काही कळलं. की एक व्यक्ती असते, ती तज्ज्ञ म्हणून एका व्यवसायामध्ये असते, पण ती त्या तज्ज्ञपणाच्याही पलीकडे जाते आणि स्वतःमधलं माणूस पण जपत जपत त्या मुक्या प्राण्यांना मदत करते. ते करताना त्या प्राण्यांचं वर्तन आणि माणसाचं वर्तन याच्यामधलं साधर्म्य शोधायला लागते. आणि त्या सगळ्यामधून मित्रमैत्रिणींनो तुमच्या लक्षात आलं असेल की जुळणारं एक नातं आहे त्या मूक प्राण्याबरोबर. त्या प्राण्याच्या निमित्ताने सगळ्या पर्यावरण आणि निसर्गाबरोबर जे नातं निर्माण होतं त्यामध्ये अपरंपार प्रेम असतं, करुणा असते, स्वीकार असतो. आणि सृष्टी आपल्याला नेहमी सांगते की परस्पर सहकाराशिवाय विकास नाही. जिथं परस्पर सहकार आहे तिथंच विकास आहे.
आणि हे तत्व मला असं वाटतं तू जगते आहेस तुझ्या आयुष्यामध्ये. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी वेधच्या व्यासपीठाकडून तुला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि जोरदार टाळ्या तिच्यासाठी होऊ द्यात. आपण आता व्यासपीठावरती श्रीवसव पोद्दार आणि बस ना बस तू थांब तुझा आम्हाला सत्कार करायचा आहे. श्रीवसव पोद्दार आणि श्री अभिजित आवळसकर यांना आपण बोलवतो. श्रीवसव पोद्दार हे उद्योजक आहेत आणि अभिजित आवळसकर हे हौशी पक्षी निरीक्षक आणि हौशी आकाश निरीक्षक आहेत. आपण ज्या सगळ्या व्यक्तींना बोलवतोय त्यांचं त्या त्या सत्रातल्या व्यक्तीबरोबर काहीतरी नातं असावं. या तुमच्या हस्ते विनयाचा आपण सत्कार करूया. वेधचं स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू तिला देऊया. वा, खूप खूप धन्यवाद विनया. विनयाला आपण निरोप देऊया या व्यासपीठावरून वेधच्या. मित्र, पहिली 2 सत्र तर अतिशय उत्कृष्ट झाली आहेत आणि तिसऱ्या सत्रासाठी आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते थेट साऊथ आफ्रिकेतून आलेले आहेत. त्यांना भेटायला जाण्याआधी 15 मिनिटाचं एक छोटंसं मध्यंतर ब्रेक. तो फिर मिलेंगे. राइट.